Good afternoon, everyone. Our today's topic is on hysteresis loop and BH curve. That is the application of BH curve and the application of hysteresis loop. Firstly, what is meant by BH curve? B is the magnetic flux density and H is the magnetic field strength. The curve which is drawn between the your flux density and magnetization force or the magnetic field strength is nothing but your BH curve. Then the diagram share करते त्यावरून आपण BH curve nature and what is its actually purpose ते आपण बघणार. Diagram दिसते students? Yes, ma'am. Yes, ma'am. This one is your BH curve. This BH curve is plot between the flux density, that is on the y-axis there is a flux density and on x-axis there is a magnetization force is nothing but your magnetic field strength. Then firstly it is drawn in between that dotted line firstly for indicate your BH curve and the complete BH curve in all the quadrant it is nothing but your hysteresis loop. ह्या ज्या डॉटेड लाईन्स इंडिकेट केलेले आहे इज नथिंग बट युअर बीएच कर्व आणि बीएच कर्वलाच आपण कम्प्लीट सेटअप मध्ये जर रिव्हर्स आणि फॉरवर्ड डायरेक्शनला ड्रॉ केलं तर तुमचा हा जो लूप भेटतो इट इज कॉल्ड एज अ हिस्टेरेसिस लूप. तर फर्स्टली BH curve is the curve characteristics of the magnetic property of the material or element or alloy. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय आयडेंटिफाय होणार आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. Then it tells how the material respond to a external magnetic field. म्हणजे जे मॅग्नेटिक मटेरियल असेल त्या मॅग्नेटिक मटेरियलचं जे काही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये सपोज प्लेस असेल तर ते कुठल्या याने आपल्याला रिस्पॉन्स करणार आहे ते इथे आयडेंटिफाय होणार आहे. दॅट मीन्स द क्रिटिकल पीस ऑफ इन्फॉर्मेशन व्हेन डिझायनिंग द मॅग्नेटिक सर्किट. आता याच्यामध्ये दोन डायग्राम दिलेले आहे. फर्स्ट फॉर युअर व्हॅक्यूम अँड सेकंड वन इज ऑफ इथे डायग्राम मध्ये दिसते बघा व्हेरियस मेटल्स. BH कर्व फॉर द व्हॅक्यूम अँड BH कर्व फॉर द व्हेरियस मेटल. फर्स्ट वन व्हॅक्यूम जर घेतला तर जशी तुमची मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इन्क्रीज होणार आहे दॅट मीन्स अँपियर टर्न पर मीटर आणि बी टेस्ला तर दोन्ही प्रोपोर्शनॅलिटी मध्ये इन्क्रीज होते बघा. इथे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इन्क्रीज झाली तर फ्लक्स डेन्सिटी पण इन्क्रीज होते. त्यामुळे हा जो ग्राफ आहे तुमचा हा लिनियर नेचरचा आणि प्रोपोर्शनॅलिटी मध्ये एक स्ट्रेट लाईन कर्व ऑब्टेन होतोय फॉर द व्हॅक्यूम. दॅट मीन्स इफ वी इन्क्रीज द फ्लक्स डेन्सिटी then magnetic field also increases. But in case of your various metal for the cast iron, cast steel and the sheet steel, the curve get different. That means if there is an increase in magnetic field strength 100 to 100 इथे magnetic field intensity मध्ये increase होते. But the magnetic field density is not that much increases. The curve बघा फर्स्ट पोझिशनला 100 H असेल त्यावेळेस तुमचं 0.0 समथिंग फक्त इथे इंडिकेट झालेला आहे. त्यानंतर कर्व हा इन्क्रीजिंगला नेचरला न जाता तो स्लाइटली चेंज होतोय. म्हणजे ज्यावेळेस तुमची मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ही 1000 आहे त्या केसमध्ये फ्लक्स डेन्सिटी ओनली 0.2 आहे. मीन्स फॉर युअर कास्ट स्टील as we increase the magnetic field strength the magnetic field does not increases that much amount. Then in case of cast स्टीलचा जो काही कर्व येतो म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज झालेली मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटीची. ज्या केसमध्ये 900 ही व्हॅल्यू मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथची घेतलेली आहे त्या केसमध्ये 0.8 हा तुमचा किंवा 0.9 और नियर अबाउट 1 ही एवढी फ्लक्स डेन्सिटी ऑब्टेन झालेली आहे. आणि इन केस ऑफ शीट स्टील
The BH curve is again increasing nature. That means whenever the value of your H is 900, at that point the flux density will be 1.2. That means in this scale, cast steel has a lower BH curve as compared to sheet steel and cast steel. म्हणजे याच्यामध्ये जे प्रॉपर मॅग्नेटिक मटेरियल आपण रिस्पॉन्सिबल आहे ते तुमचं शीट स्टील, after that cast steel, and lower is the cast iron. That means from the BH curve we can obtain the property of material which is respond for the various magnetic field. Clear? Actually BH curve चा meaning समजला का काय आहे? Yes, ma'am. Okay. Then second one is the hysteresis loop. आपण डेफिनेशन बघितली होती बघा परमेबिलिटीची. परमेबिलिटी इज नथिंग ॲबिलिटी टू कॅरी दी मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे त्या मटेरियलची किती परमेबिलिटी आहे हे त्या मॅग्नेटिक मटेरियलची आपल्याला किती फ्लक्स कॅरिंग कॅपॅसिटी हे इंडिकेट करतं. मग हा जो काही बीएच कर्वचा स्लोप आहे तो काय इंडिकेट करतो? परमेबिलिटी. म्हणजे आपल्याला परमेबिलिटी जर फाइंड आउट करायची असेल तर बी अपॉन एच असा फॉर्म्युला आहे, म्यू इज इक्वल टू बी अपॉन एच. फ्रॉम दॅट वी कॅन ऑब्टेन द परमेबिलिटी. आणि जेवढी जास्त परमेबिलिटी मटेरियलची तेवढी त्या मटेरियलची मॅग्नेटिक जी काही फील्ड आहे म्हणजे त्याची जी प्रॉपर्टी फ्लक्स कॅरी करण्याची जास्त हायर असणार आहे. मग बीएच कर्व वरून आपण काय करतो? स्लॉट म्हणजे बी स्लोप ऑफ दी कर्व स्लोप ऑब्टेन करतो, त्याच्यावरनं म्यू फाइंड आउट करतो. आणि म्यू फाइंड आउट झाला की त्यावरून आपल्याला आयडेंटिफाय होतं की कुठलं मॅग्नेटिक मटेरियल हे प्रॉपरली स्ट्रॉंग मटेरियल आहे आणि कुठलं मॅग्नेटिक मटेरियल हे वीक मटेरियल आहे. ओके, क्लिअर? Yes, ma'am. Participant clear about? Okay. ठीक आहे, हिस्टेरिसिस लूप आपण नेक्स्ट याच्यात बघूया. डायग्राम शेअर करते पार्टिसिपंट. हिस्टेरिसिस लूपची ती शो झाली ते सांगा.
Diagram दिसते स्टुडंट? Yes, ma'am. Okay. This one is the your curve of the hysteresis loop. It is also plot in between magnetic flux density and magnetic field strength. Then in actual practical conduction, H is directly proportional to your current and V is directly proportional to your voltage. Whenever we obtain the hysteresis loop or BH curve, then at that point we measure the current and voltage. In that, current is directly proportional to your H and voltage is directly proportional to V. Whenever we increase the voltage, आता या डायग्राम मध्ये बघा चेंज काय होतोय. Firstly, whenever we increase the current from zero position, then dotted line काय इंडिकेट करते तुमच्या BH कर्व इंडिकेट करते. करंट इन्क्रीज झालाय, व्होल्टेज पण इन्क्रीज होणार अँड समथिंग व्हॅल्यू पर्यंत. सपोज इथे काय तुमचा 900 सपोज आय ची व्हॅल्यू, तर प्रोपोर्शनॅलिटी मध्ये तिथे व्होल्टेज पण चेंज होणार आहे आणि हा लिनियर नेचरचा इन्क्रीजिंग नेचरचा कर्व ऑब्टेन होतोय. देन इट इज डन फॉर युअर पॉझिटिव्ह सायकल, म्हणजे इन्क्रीजिंग नेचरला आपण हा कर्व ऑब्टेन केलेला आहे. मीन्स हा जो पार्ट आहे आपण लिनियर नेचर मध्ये इथे इन्क्रीज होणार आहे. देन इन पॉझिटिव्ह सॅच्युरेशन आणि इकडे काय दिले निगेटिव्ह सॅच्युरेशन, म्हणजे हा पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये ह्या क्वाड्रंटचा टोटल कर्व ऑब्टेन होणार आणि सेम तुमचं जे काही इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंगचं जे काही नेचर आहे ते निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये घेतलं तर प्रोपोर्शनॅलिटी मध्ये हा कर्व निगेटिव्हला एक्सटेंड होतो. दिस वन इज दी पॉझिटिव्ह सॅच्युरेशन अँड दिस वन इज दी निगेटिव्ह सॅच्युरेशन. आणि हा जो रिमेनिंग पार्ट एवढा उरलाय म्हणजे एका पोझिशनला करंट हा झिरो आहे पण समथिंग झिरो असताना पण इथे काहीतरी तुमची व्हॅल्यू अराईज होते फ्लक्स डेन्सिटीची. त्याला रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणतात. म्हणजे त्या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये त्याच्या ओन मॅग्नेटिकची काहीतरी प्रॉपर्टी सेट असते, त्याला रेसिड्युअल मॅग्नेटिझम असं म्हणतात. म्हणजे झिरो केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड झिरो व्हायला पाहिजे त्या पर्टिक्युलर मॅग्नेटिक फील्ड मध्ये. But it is not practically possible because that magnetic material has its own residual magnetism. आणि त्यामुळे हा कर्व काही झिरोला एंड होत नाही. समथिंग रेसिड्युअल मॅग्नेटिझम प्रेझेंट असल्यामुळे हा कर्व इथे एवढा असा ऑब्टेन होतो. मग तो पॉझिटिव्ह सायकलला आणि हा निगेटिव्ह सायकलला दोन्ही वेळेला तो आपल्याला ऑब्टेन होतो. मग आपण कम्प्लीट पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल जर कम्प्लीट घेतले तर हा हिस्टेरिसिस लूप ऑब्टेन होतो. हिस्टेरिसिस लूपचं नेचर समजलं सगळ्यांना कसं आहे. दोन वे मध्ये घेतो आपण, पॉझिटिव्ह हाफ सायकल अँड निगेटिव्ह हाफ सायकल. क्लिअर स्टुडंट? Yes, ma'am. ओके. देन our next point is the application of hysteresis loop and BH curve. The application generally म्हणजे जर कुठलं मॅग्नेटिक मटेरियल आयडेंटिफाय करायचं असेल तर त्यासाठी आपण हिस्टेरिसिस लूप आणि बीएच कर्व ला कन्सिडर करतो. तर फर्स्ट ऍप्लिकेशन
first application of magnetic hysteresis, that is the BH curve and hysteresis loop, is the extended the range of hysteresis loop. That magnetic substances have an extended range of hysteresis loop. These are implemented in the devices such as hard disks, ऑडिओ रेकॉर्डिंग डिव्हाइसेस, मॅग्नेटिक टेप्स अँड क्रेडिट कार्ड. म्हणजे हे जे काही तुमचे मॅग्नेटिक हिस्टेरिसिसचा लूप हे युटिलाइज करून आपण मॅग्नेटिक सबस्टन्सची जी काही स्ट्रेंथ आहे ती इन्क्रीज करू शकतो. आणि मग त्याचं युटिलायझेशन हे हार्ड डिस्क, ऑडिओ रेकॉर्डिंग डिव्हाइसेस, मॅग्नेटिक टेप्स अँड क्रेडिट कार्ड ह्या पार्ट्स मध्ये आपण तिथे ते यूज करणार. Then also the magnetic hysteresis loop substances are used in transformers, solenoid, electromagnet and relays. म्हणजे जिथे आपल्याला मॅग्नेटिक मटेरियलची रिक्वायरमेंट आहे तिथे आपण हे मॅग्नेटिक हिस्टेरेसिसचे जे काही सबस्टन्सेस आहे ते युटिलाइज करणार. आणि बीएच कर्व आणि हिस्टेरेसिस लूप वरनं काय आयडेंटिफाय होणार की कुठलं मटेरियलची फ्लक्स कॅरिंग कॅपॅसिटी किती जास्त आहे, म्हणजे परमॅबिलिटी फाइंड आउट करण्याचं काम आपण बीएच कर्व वरनं किंवा हिस्टेरिसिस लूप वरनं फाइंड आउट करतो. ज्या मटेरियलची जशी परमॅबिलिटी ऑप्टेन होईल त्या अकॉर्डिंगली त्याची फ्लक्स कॅरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करता येईल. तर समजलं सगळ्यांना व्हॉट इज द बेसिक यूज ऑफ बीएच कर्व अँड हिस्टेरिसिस लूप. Yes, ma'am. ओके, तर इथे आपलं हे मॅग्नेटिक सर्किटचं चॅप्टर इथे एंड झालेलं आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचा चॅप्टर नंबर 5, दॅट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिक सर्किट and electromagnetic induction somewhat similar to each other. म्हणजे मॅग्नेटिक सर्किट क्रिएट झाल्यानंतर त्या मॅग्नेटिक सर्किट वरती ज्या ऍक्शन्स होतात त्या तुमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स मध्ये कन्सिडर होतात. इट कन्सिस्ट ऑफ फर्स्टली लॉज आहे, दॅट मीन्स दी फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे इलेक्ट्रिकलच्या लँग्वेज मध्ये दिस फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट लॉ. म्हणजे बेसिक पासून ते अप टू दी एंडिंग पर्यंत सगळ्या ठिकाणी आपल्याला लॉ इम्प्लिमेंट असतो. देन सेकंड पार्ट इज दी डेव्हलपमेंट ऑफ इंड्यूस ईएमएफ अँड करंट. म्हणजे ईएमएफ इंड्यूस कसा होतो, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाले, ते क्रिएट झाल्यानंतर ईएमएफ कसा इंड्यूस होतो ते बघायचंय. देन त्याचे दोन टाइप्स आहे ईएमएफ इंड्यूस होण्याचे, स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ अँड डायनामिकली इंड्यूस ईएमएफ. म्हणजे स्टॅटिकली कसा ईएमएफ इंड्यूस होतो आणि डायनॅमिकली कसा इंड्यूस होणार त्याची थेरी. आफ्टर दॅट लेन्झ लॉ, फ्लेमिंग राईट हँड रूल. डायनॅमिकली अँड स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ हे लॉज वरती डिपेंड आहे. फर्स्टली फ्लेमिंग राईट हँड रूल अँड सेकंड वन इज दी लेन्झ लॉ. आफ्टर दॅट देर इज ए पार्ट ऑफ इंडक्टन्स, म्हणजे सेल्फ इंडक्शन अँड म्युच्युअल इंडक्शन हे दोन पार्ट येतात. म्हणजे ईएमएफ इंड्यूस कसा होतो तर तो दोन वेने होणार आहे. Firstly, self-inductance and second one is the mutual inductance. त्याचे कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स, त्याचे डेरिव्हेशन्स आहे, इक्वेशन्स आहे ते आपल्याला बघायचे. अँड लास्ट वन कोएफिशियंट ऑफ कपलिंग, काय म्हणजे त्याची डेफिनेशन आणि त्याचा फॉर्म्युला बघायचा आहे. आफ्टर दॅट देर इज ए इंडक्टन्स इन सिरीज. जसे आपण कॅपॅसिटर आणि रेजिस्टन्स सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनचे जे न्यूमरिकल स्टडी केले, same way again there is a part of inductance in series, that is numericals and types of inductor, their application and energy stored in magnetic field, that is the energy stored in inductance, that's a derivation. So these are the parts which is included in your chapter number 5. So first part is the Faraday's law of electromagnetic induction. तर कोणाला नोन असेल तर सांगा, अदरवाइज मी सांगणारच आहे. First part is Faraday's law of electromagnetic induction. Tell me, student. Student बोला, Faraday's law of electromagnetic induction.
Ma'am, the first law states of Faraday's is that the magnetic lines of force linking with a coil or conductor, an EMF get induced in the coil or conductor. Such as EMF lasts as long as this change is taking place. It is law of Faraday's. Okay, very good. व्यवस्थित सांगितलं. Second law. Ma'am, whenever the conductor cuts a magnetic flux and EMF is induced the conductor, the magnitude of the proportional rate which of the conductor cuts or is cut by the magnetic field. It states the second law of Faraday's. ओके. अजून कोण सांगेल? अजून कोण ट्राय करेल आणि व्यवस्थित सांगितलंय. असं कोणतरी ट्राय करा, मग मी सांगणारच आहे शेवटला. तुम्हाला तो समजेल आणि लर्न होईल असं त्याच्यामध्ये मी तुमच्याकडनं तो रेडी करून घेणार आहे. पण अजून एक दोन जणांनी आन्सर सांगा माहित असेल तर. अजून कोण सांगते? लिसन Ma'am, can I केअरफुली. tell? बरं सांगा, कोण सांगताय? तुम्ही सांगा, नंतर मी सांगते तुम्हाला. म्हणजे कोणाला माहित असेल तर सांगा प्रॉपरली पटकन. Faraday's second law of electrolysis states that the masses of different ions liberated at the electrodes when the same amount of electricity is passes through different electrolytes are directly proportional to chemical equivalents. ओके, ठीक आहे. तू जरा मॉडिफाईड लँग्वेज मध्ये सांगितली थोडीशी. ठीक आहे, तर लिसन. Faraday's first law state that whenever a magnetic lines of force linking with coil, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स आहे. ठीक आहे, पहिले मी डायग्रामच तुम्हाला शो करते. त्या डायग्रामला कन्सिडर करून तुम्हाला ते व्हाईट बोर्ड दिसतोय का सर्वांना? No, ma'am. No, man. वेट 2 मिनिट्स. दिसतोय व्हाईट बोर्ड पार्टिसिपंट्स? No, man. चेक करा. दिसतोय पार्टिसिपंट व्हाईट बोर्ड? Yes, ma'am. ओके. Firstly, suppose there is one conductor.
and this current carrying conductor is placed in a magnetic field. हे मॅग्नेटिक फील्ड आहे, त्यामध्ये हा करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस केलेला आहे. इकडे मॅग्नेट सपोर्ट क्रिएट केले आपण, एन अँड एस हे तुमचे मॅग्नेट आहे. and S. This one is your magnet, and in between that this one is the magnetic field, आणि तुमचा करंट कंडक्टर आहे. फर्स्ट करतो whenever magnetic lines of force, म्हणजे हे फ्लक्सलेसलाच आपण काय वर्ड यूज करू ॲज अ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. लिंकिंग विथ कॉईल. लिंकिंग मीन्स काय, या कॉईलला लिंक करणार किंवा या कंडक्टरला लिंक करणार. whenever magnetic lines of force linking with the coil or conductor changes, म्हणजे लिंक होताना जेवढे चेंज होतील, and EMF is induced in the coil or conductor, म्हणजे ज्या वेळेस हे मॅग्नेटिक लाईन्स ह्या कंडक्टरला लिंक होणाऱ्या चेंजेस होतील, त्या कंडिशनला कंडक्टर मध्ये EMF इंड्यूस होईल. हा तुमचा फॅरेडेचा फर्स्ट लॉ आहे. whenever magnetic lines of force, म्हणजे कोण फ्लक्सेस, whenever magnetic lines of force linking with the conductor changes and EMF induced in that conductor. फर्स्ट लॉ, EMF कोणत्या केसमध्ये कंडक्टर मध्ये इंड्यूस होईल, जेव्हा तुमचे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते त्या कंडक्टरला लिंक होताना चेंज होतील. त्याच कंडिशनला चेंज होतील म्हणजे काय, एक तर हा कंडक्टर रोटेटिंग पाहिजे किंवा मॅग्नेटिक फील्ड हे अल्टरनेटिंग नेचरचं पाहिजे, मगच त्यामध्ये EMF इंड्यूस होईल. तर फर्स्ट लॉ कळाला का सगळ्यांना? रिपीट Yes, करा ma'am. कोणतरी रिपीट करून सांगा. Ma'am, whenever magnetic lines of force with the coil or conductor changes and EMF get induced in that conductor. सांगा सगळ्यांनी रिपीट करून. Faraday's first law states that when the magnetic lines of force is linking with a coil or a conductor, it changes and EMF is induced in that conductor. व्हेरी गुड. कोण सांगितलं आन्सर? Ma'am, Ayush Karote. ओके, चला बाकीच्यांनी पण सांगा. खरोटे तर नेहमीच आन्सर सांगतो, बाकीच्यांनी पण बोला फास्टली, म्हणजे मी सेकंड लॉचं स्टेटमेंट सांगते. दिस लॉ इज द फर्स्ट. एक्सप्लेनेशन होते फर्स्ट लॉ रिलेटेड होतं. आपल्याला सेकंड लॉचं पण स्टेटमेंट बघायचं. फॅरेडेज सेकंड लॉ. टेल मी स्टुडंट, रिप्लाय करा. Whenever magnetic lines of force linking with the coil or conductor changes and EMF induced in conductor. ओके, व्हेरी गुड. कोण सांगितलं आन्सर? श्रेया जेजुरे. व्हेरी गुड. सगळ्यांना ते लर्न झालेलं आहे. व्हेनेवर with the coil or हा वर्ड changes and EMF get induced in that conductor. हे तुमचं स्टेटमेंट. then सेकंड लॉ, आता मी इथे इक्वेशन होते, E is equal to minus N d phi dt. E is equal to minus N d phi by dt. मग सेकंड लॉ काय स्टेट करतोय, whenever conductor cut by the magnetic flux, whenever conductor cut by magnetic flux and EMF induced in that conductor,
द मॅग्निट्यूड ऑफ दॅट इंड्यूस ईएमएफ हे काय ई म्हणजे काय मॅग्निट्यूड द मॅग्निट्यूड ऑफ दॅट इंड्यूस ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल हा जर मायनस एन आपण इथून जर काढून टाकला तर हे इक्वेशन कसं मॉडिफाईड होईल ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी फाय बाय डी टी हे प्रोपोर्शनॅलिटीचं साइन काढून टाकल्यानंतर हा मायनस एन इथं कॉन्स्टंट येतो मग मॅग्निट्यूड ऑफ दॅट इंड्यूस ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज काय रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज The Faraday's second law states that the magnitude of induced EMF is directly proportional to rate of change of d by dt means काय rate of change of flux linkage. Clear? समजलं का? Second law. Yes, ma'am. Second law can be stated that as the magnitude of induced EMF is directly proportional to rate of change of flux linkage. करा repeat कोणीतरी सांगा. Ma'am, Ma'am, this ma'am, second law states that the बोला. conductor moved by magnetic flux and EMF is induced between the magnitude and the magnitude of induced EMF is directly proportional to the rate of change of flux linkage. It's called as second law of Faraday. ओके व्हेरी गुड अजून कोणतरी सांगा चला सिंपल हे इक्वेशन फक्त म्हणून दाखवायचंय मला मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस ईएमएफ Faraday's डायरेक्टली second law of electromagnetic induction states that the magnitude of induced EMF is equals to the rate of change of flux linkage. ओके अजून कोण सांगतं व्यवस्थित सांगताय सगळे चला अजून कोणीतरी सांगा चला The magnitude of indicated EMA is directly proportional इंड्यूस to induce the is directly proportional to rate of change of flux. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेज व्हेरी गुड सगळ्यांना दोन्ही लॉ लर्न झाले हे स्टेटमेंट पण तुम्हाला पेपरला विचारलं जाईल क्लिअर Yes, ma'am. समजलंय स्टुडंट ओके ठीक आहे